कैरीची चटणी म्हटलं की लगेच दातांना ठणक लागल्यासारखे होते. मात्र या पद्धतीने कैरीची चटणी केली तर चटणी अजिबात आंबट लागणार नाही. इडली, डोसा, वरण-भात तसेच चपातीबरोबर सुद्धा ही चटणी एक नंबर लागते. टिफिनला सुद्धा या पद्धतीची चटणी बनवून देऊ शकता. चटणीला कलर, टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी जी कैरी घ्यायची असेल ती कैरी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये टाकून ठेवायची. थंड पाण्यामध्ये कैरी टाकली की कैरीतील उष्णता कमी होते. मी इथे तोतापुरी कैरी 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. कैरीला असलेला चीक चांगला स्वच्छ धुवून काढायचा. नंतर कैरी पुसून घ्यायची आणि कैरीचे सालं काढून घ्यायचे. कैरीचे सालं काढून झाले की कैरीला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं. कैरीच्या आतील कोय पूर्ण तयार झालेली आहे, त्यामुळे मी कैरीच्या दोन्ही साईडचा पार्ट काढून घेतला आणि इथे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कैरी कापून घेतलेली आहे. फक्त एकाच कैरीची मी इथे चटणी बनवत आहे. या पद्धतीने कैरी कट करून घेतलेली आहे. आता खलबत्त्यामध्ये ही कैरी टाकून घेतली. तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेतली तरी चालेल. आता त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि छोटा पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि या कैरीला आता फक्त कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये तर आपण नेहमीच दळून घेतो, मात्र या पद्धतीने कैरी कुटून त्याची चटणी बनवून बघा, खरंच खूप छान लागते. इथे थोडीशी कैरी कुटून झाली की त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा भाजलेलं दाण्याचं किंवा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि अगदी थोडीशी छोटा पाव चमचाभर साखर टाकलेली आहे. यामुळे कैरीचा आंबटपणा कमी होतो. तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट नसेल तर अखंड भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेली फुटाण्याची डाळ ती सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. त्याची सुद्धा चव यामध्ये खूप छान लागते. या कैरीबरोबर आपण ओलं खोबरं सुद्धा कुटून घेतलेलं आहे, त्यामुळे बघा अजिबात कैरीची चटणी आंबट लागत नाही. दातांना चटणी खाताना अजिबात ठणक लागत नाही. कैरी इथे कुटून झालेली आहे. बघा कैरीमध्ये अजिबात अखंड तुकडे शिल्लक नाहीत. 6 ते 7 मिनिटांमध्येच चटणी तयार झालेली आहे आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे. आता या चटणीला आणखीन टेस्टी बनवण्यासाठी या चटणीवरती एक तडका टाकून घ्यायचा आहे. तडक्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा मोहरी, पाव चमचा सफेद उडदाची डाळ, छोटा पाव चमचा हिंग आणि 10-12 मेथीचे दाणे घेतलेले आहेत. 2 ते 3 चमचे तेल कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये सर्व मसाले टाकून कडकडीत फोडणी तयार करून घ्यायची. मेथी, मोहरी, कढीपत्ता चांगले खमंग लाल झाले की लगेच हा तडका चटणीवरती टाकून घ्यायचा आणि फक्त इथे मिक्स करून घ्यायचा आहे. आणि बघा बोटं चाटायला लावणारी कैरीची चटणी तयार आहे. ओलं खोबरं, चिमूटभर साखर आणि चमचाभर दाण्याचं कूट टाकलेलं आहे, त्यामुळे कैरीचा आंबटपणा पूर्ण कमी झालेला आहे. आणि मेन म्हणजे जी तोतापुरी कैरी वापरलेली आहे ती मुळातच थोडीशी कमी आंबट असते. तुम्ही जर गावरान कैरी वापरणार असाल तर ती जास्त आंबट असते. मग थोडंसं जास्तीचं ओलं खोबरं, थोडं जास्त दाण्याचं कूट टाकायचं, म्हणजे कैरीचा आंबटपणा कमी होईल. आणि बघा चटणी किती सुंदर दिसत आहे. डायरेक्ट एक चमचाभर चटणी तोंडामध्ये टाकली तरीसुद्धा दातांना आंबटपणा जाणवणार नाही. मात्र चटणीची चव एक नंबर झालेली आहे. जे कधी कैरीची चटणी खात नसतील ते सुद्धा आवडून ही चटणी खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला या पद्धतीची चटणी नक्की करायला सांगतील. उन्हाळ्याचे दिवस आहेत, शरीरासाठी कैरी खूप गरजेची असते आणि जर घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा वरण भाताबरोबर खायची असेल तर नक्की या पद्धतीची चटणी ट्राय करू शकता. कैरी फक्त या दिवसांमध्येच येते, म्हणून उन्हाळ्यामध्ये नक्की कैरीची चटणी ट्राय करून बघा. तसेच कैरीचा मुरब्बा, साखर आंबा याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंकसुद्धा दिलेली आहे. नक्की या पद्धतीची चटणी या उन्हाळ्यात ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि याच पद्धतीने साध्या सिंपल रेसिपीज बघण्यासाठी झटपट रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.